नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी सविता। हे काळे वाटाणे आहे आणि हे मी रात्री भिजत घातले आणि सकाळी बनवले। तर हे कमीत कमी ना चांगले 8 ते 9 तास याला मी भिजवलं, कारण की याला शिजायला खूप जास्त वेळ लागतो, पण खायला एवढे टेस्टी असतात ना, खूप जास्त टेस्टी असतात। आणि ज्यांना माहित नाहीये म्हणून मी ते म्हणजे जे कोरडे वाटाणे होते ना ते दाखवले, की काळे वाटाणे म्हणजे काहींना माहित नसेल तर त्यांना माहिती पडण्यासाठी। आणि कुकरला मीठ टाकून ना त्याला चांगलं मी ना कमीत कमी 7 ते 8 शिट्ट्या दिल्या व्यवस्थित, तर ते नीट शिजतात। आणि लगेच वाटण करायला घेतलं। वाटणामध्ये मी 2 कांदे इथे वापरले, व्यवस्थित ते कापून घेतले। आणि अर्धा वाटी मी हे सुकं नारळ वापरलेलं आहे, म्हणजे सुकं खोबरं, त्याला छान लालसर इथे भाजून घेतलं। कारण की हे वाटाणे ना खायला, जे आपले हिरवे वाटाणे सफेद वाटाणे आहेत ना, सगळ्या वाटाण्यांपेक्षा आहे ना ह्या काळ्या वाटाण्याला खूप जास्त टेस्ट आहे। आणि याची साईज ना खूप छोटी असते, साबुदाण्यासारखी याची साईज असते। आणि आता बघा इथे ना वाटणामध्ये कांदा लालसर भाजला। लगेच आहे ना अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा सफेद तीळ आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि अद्रक 1 ते 1 इंच अद्रक मी इथे वापरलं, 1 टोमॅटो वापरला आणि कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं। आणि भाजल्यानंतर याला छान थोडं थंड होऊन द्यायचं आणि मिक्सर जारमध्ये हे वाटण वाटून घ्यायचं। आणि लगेच आता बघा हे कुकर माझं चांगलं म्हणजे थंड होऊन दिले मी, आणि असे ह्या पद्धतीने शिजून द्यायचे त्याला व्यवस्थित। आणि नसन शिजले तर पुन्हा आपण कुकरला 1-2 शिट्ट्या अजून एक्स्ट्रा घ्यायच्या। आणि इथे बघा लगेच पातेल्यामध्ये थोडं तेल टाकलं, 2 तेजपत्ता, घरातले आपले लाल तिखट मसाले आणि काश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि वाटण छान मिक्स करायचं, मस्त परतून घ्यायचं। कारण की ना आता हे वाटण आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घ्यायचं। याने आपली म्हणजे ग्रेव्ही पण खूप जास्त टेस्टी येणार। आणि याचा जर तुम्हाला म्हणजे आमटी बनवायची असेल ना, पातळ रस्सा ठेवायचा असेल तरी तुम्ही ठेवू शकता, आणि किंवा अशी थोडीशी घट्टही आपण ग्रेव्ही याची करू शकतो। तर आता बघा लगेच त्याच्यामध्ये मसाला छान तयार झाला आणि वाटाणे शिजलेले टाकून दिले। आणि इथे मी 1 ते 2 चमचे वाटाणे ना काढून ठेवले होते, जे कुकरमधून शिजले ते, आणि वरतून चुरून टाकायचे। आणि त्याने ना ह्या जो रस्सा असतो ना आपला ग्रेव्ही, त्याला खूप जास्त टेस्ट येते बरं का। आणि तुम्ही जर कधी काळे वाटाणे खाल्ले नसेल ना, नक्की एकदा ट्राय करा। आणि किती टेस्टी लागतात ना हे मला कमेंट्समध्ये सांगा। बघा इथे आपली भाजी रेडी झाली, वरतून कोथिंबीर टाका, टिफिनला देऊ शकतो, गरम गरम जेवायला घेऊ शकतो। आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय।